नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो. गावी आले, थोडी रानभाजी भेटेल या अर्थानं फिरायला चाललो. हे बघा, खाली आमची घरं आहेत, तिकडे दिसतं. तिकडे कम से कम 2 किलोमीटरचं डोंगर चढून वरती आले. चमचक झाले. ठीक आहे, चला ते भाजी शो खायला आणले का तुम्ही? काहीतरी आणलंय काय? मित्रांनो, फायनली आपण गावच्या सीमेवर पोचलोय आणि तुम्ही बघा समोर दिसतंय ते आमच्या गावचं हनुमंताचं मंदिर. हे बघा, हे समोर माझ्या समोर दिसतंय ते. मस्त असा सुंदर परिसर एकदम झालेला आहे, हिरवागार. आणि बघा, ही मी ह्या साईडला आलो, ह्या साईडला ते समोर दिसतंय ते पूर्ण पालवण गाव आहे. त्याचबरोबर हे माझे बघा छोटे भाऊ भाजी शोधण्याचा प्रयत्न करतायत. त्याचबरोबर आपण पुढे जातोय आणि हे बघा आजची तरुण पिढी सध्या मोबाईलमध्ये बसलेली आहे. त्याचबरोबर आम्ही पुढे पुढे गेलो आहे. आम्ही गेलो आहे हे सातेवन जे जागेचं ठिकाण आहे तिथे गेलो आहे. सातेवन म्हणजे तुम्हाला काय सांगतो, गावच्या ठिकाणी जागेला नावं असतात. सातेवन आहे, पिंपळ आहे, अशा प्रकारे नावं असतात. त्याचबरोबर आपण पुढे पुढे जातो. हे बघा, इकडे हे समोर शेती दिसते, ती पालवण गावची पूर्ण शेती आहे, म्हणजे आमच्या पलीकडचं गाव. हे बघा, इकडे अजून लावणी झाली नाही, आमच्या गावची ऑलमोस्ट लावणी झाली आहे. संध्याकाळी मुंबईला निघायचं होतं म्हणून रानभाजी शोधायची म्हणून भारग्याची भाजी आपण शोधायला चाललो होतो. ती भाजी असते पूर्ण अशी हिरवीगार, पण शिजवल्यानंतर काळी वगैरे येते. ती 2 प्रकारच्या याच्यामध्ये करू शकता. एकतर जावळा वगैरे टाकून बनवू शकता किंवा तिळाचं कूट टाकून पण बनवू शकता. हे बघा, माझे भाऊ कुठे कुठे घुसत आहेत बघा. खास माझ्यासाठी आले. मी संध्याकाळी येणार होतो या ठिकाणी, पण नाही, ते बोलले आताच जाऊया आपण, संध्याकाळी भरपूर लेट होईल. त्याचबरोबर हे समोर झाडाचं मस्त एकदम दृश्य दिसतंय. फायनली आपण भाजी काढून खाली उतरलोय. बाकी सर्व वरती आहेत, मी खाली उतरलो. गरम तर फुल होतंय, पाऊस येणार असं वाटतंय. जाऊया वरती, भरपूर गरम होतंय आणि पाऊस पण येतोय. ठीक आहे, पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. टाटा, बाय बाय, गुड डे.